त्याला गावात जायची हिची काय गुळगुळ चालली कारण एक तर आधी उपाशी घरात तिने निदान काहीतरी नाश्त्यापुरतं शेंगदाणं काहीतरी भाजायचे ना बुद्धी वाढून ठेवणार. काय बडबड 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 लावली भोकता दिसत हे पोहे खा गिळा फुकटचे. तुला मेंदूच राहिलेला नाही मुळात. आपला लहान मेंदू आहे ना कामच देत नाही सध्या. बायको कशी गोड लागत दुसरे गोड लागते नाही ना. नाही नाही तेवढं बरं कळतं तेवढं लगेच येतं पुढं तुया. पुढे येतं मागे येतं हे काय लावलं तुम्ही. मला एक सांग नवऱ्याला उपासन पोहे घेऊन आली म्हणल्यावर तुया मेंदू किती चालतो. म्हणजे मला काय स्वप्न पडलं होतं का रात्री स्वप्नात आलते संगे मला एक बिजू घाल साबुदाणा वय हा अरे. काम नाही का सांगायचं. लग्न काही काल झालंय काय तेव्हा तुया लक्षात यायला आणि सपन पडायला. सपन पडायला म्हणजे नाही राहत ध्यानात कधी कधी नाही नाही बरं बरं हा बाकीचं बरं ध्यानात राहतो. इकडे जायचं आहे तिकडे यायचं आहे असं का. हा तेवढं बरं ध्यानात ठेवी ती. माझ्या पण लय कानावर आलेलं आहे तुम्ही ना लय हे करू राहिले हे हा समजलं ना. आणि तुया काय का कवा आलंय कान. हो मला म्हणले लोक संगे तो नवऱ्याला दारू पितो 6 महिने झाले मी बापाची धुमकी आणते तुम्हाला जरा लाज वाटायला पाहिजे जनाची नाही मनाची धरा नाही नाही, बरं झालं माझे उपकार करते. उपकार करते म्हणजे हा किराणा आणते म्हणजे काय थोडं काम करते काय तू. लग्न कशाला केलं तुम्ही 4 चौघात घोड्यावर बसायची तवा तले आऊत. एक सांगू का, मला तसं लग्नच नव्हतं करायचं पण ती काय झालं माझ्या बापाने तुझ्या बापाला शब्द दिला. हा का लयच बोलू हा. राहिले? तुम्हाला वाटत नाही तुम्ही लयच बोलू राहिले. त्याच्यामुळे केली तुला नाही ना मला काय गरज नव्हती या लग्ना वाचून. माझ्या ना लय कानावर आलेलं आहे बरं का आता काय आलं कानावर? जरा जपून समजलं ना. आता तर म्हणली पेण्याचं आलंय ना आता दुसरं आलं काय. हा दुसरं आलं जा प्रत्यक्ष पाहिजे ना तुमचे नाही 3 13 9 12 केलं ना मी पण नावची संगी नाही म्हणता ना तुम्ही. हा तुझं आहे ना मला ती खाणं नको पिणं नको तुझ्या बापाचे उपकार आहे ना तुझ्याच होती. बाई. मी ना मी काय करतो खातो त्या शेंतीस तिथं हा, काय? नाही नाही तसं नाही कोणची नाही नाही शांती? तसं याचं नाही बाय जरा काम आहे. अरे, कोणती शांती? या मला नाव सांगा तुम्ही. शांतीकड काम आहे तेव्हा तिकडे जायची म्हणलं तुला बाकीच कुठे काय म्हणलं तेव्हा. नाही, नाही, तुमचा दपला गिटार पडलं चव्हाण धावाचं 5चं गळ्यात. शांतीची गाठ पडली पाहिजे. ए शांती कुठे येणार तू. मी चालले होते इकडे दुकानात चालले होते. दुकानात चालली का हा आणि काय करते दुकानात. थोडस सामान आणायचं होतं मला. हा हा सामान आणायचं थोडस का लई. ऐका ना काय? 200 रुपये द्या ना मला. अरे माझ्या घरी काय झाले तुला माहिती का. काय बायकोची नाही लई भांडणं झाले सकाळी. झालं मला नका सांगू काय काय? मला 200 रुपये द्या मला अरे ना दुकानात देतो जायचंय. ना तुला 200 लागत. देतो ना मग काय एवढी काय काळजी करते तेव्हा. कधी देता लगेच देऊ का. द्या ना. काय तू नाही ऐकायची तू ही ना अशी आटी बायको एक पट आणि तू दुपट. धर. मग बायको म्हणली हा माझ्या बापाची कोण किराणा आणला हा पोहे केले होते तिने. हा. तिला म्हणलं तुझे पोहे नको मला आणि काहीच नको म्हणलं मी शांतीच्या घरी खाईन मला उपाशी म्हणलं. अहो या ना मग हा. बनवते ना उपवास आहे. हा, मग उपाशी. खिचडी बनवते साबुदाण्याची. आणि तुझी हातची खिचडी म्हणजे काय एकच नंबर असतो रे ते. राम 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 राजा राम. भाऊ. तू थोडासा पेला काय काय उलशी बोलशी काय काय चाललंय. काय नाही काय तुला काय करायचं इथं बोलतो ना जरा मी. बरं बरं मला ते 50 रुपये दे. 50 रुपये हा. का 100. हा काय तो काय तुझ्या मनानं. आता 90 प्यायचं ठरलं का तू. हा थोडस असं. कसं आहे बर सकाळच्या बारीला लागत हा 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 नाही बरं झालं बरं झालं. लय पेत नाही का तू. नाही उलशी उलशी, पेत काय? उलशी. उलशी, उलशी. बरं बरं आणि तू इकडे काय इकून कोण आला असा इकडे खाट्या खोट्याने काय पडला होता काय रे? नाही हे रस्त्यानं चाललो होतो तर तो दिसला म्हटलं झाली सोय. बरं झालं रस्त्याने हा रस्त्याने आपण हात तिथून इकडे खड्ड्यातून आलाय. खाड्यात पडला होता काय जातो हा थोडं कसं आहे टाकली होती. तू ना लय पेत नको जाऊ माका हा. पेचा जरा हम्म. मकर उद्या वाढी तो काही बी पाटला झाडला ओके कपडे फाडून घेतले सगळी काय माणूस आहे तू. ते आता वाईट परिस्थिती. बरं एक 100 रुपये द्या ना. 100 काय हा. द्यावाच लागतील आणि मग अरे त्याला पियायची कशाला म्हणजे काय आता तुला काय सांगावं तो सोडित असतो का. वाट आणि लावायला. तू एक काम कर माय आणि शांतीचं जरा बोलणं चाललं होतं जरा मेन हा. त्याच्यामुळे तू काय लेट उद्या वाढ नको आता एक काम कर नाही ना. तर तुला 50 50 हा आज सकाळी 90 पिली आता क्वार्टर. ए, मी परत देईन तुला काही लागा नको लय मकार उद्या वाढू शांती एक काम कर बरं का तू आता हा. तू दुकानात चालली ना हा, मी दुकानात खिचडी जाते. घे आणि हा. खिचडी कर मी येतो घरी हा, हा? हा, हा, बरं का? चालते. आणि साबुदाणा खिचडी घेते, अशी बनव साबुदाणा. ना एकच हम्म. नंबर हा बनवते. हा साबुदाणा घेईन त्याची खिचडी कर. हा 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 हा. मला आहे ना काय झालं एकच पॅक घ्यायला पाहिजे होता माझ्या जरा डबल झालाय त्याच्यामुळे जरा सुधार. बर 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 मी हम्म. बनवते या मग हा, घरी या. जास्त बरं. घेऊ नका नाही बरं नाही का? आता नाही घेत आता नाही ना. आता हा, असा हा. जातो ना असं येतो हा चालते मग आता जाते तो मी. नजर पडल्या ना माही काय होतंय कवर होते काही गोष्टी हा, हा. जाऊ दे ती बायकोला तन करते आता तिचा जाऊ दे आगाच ना, राडा. मी आहे ना. बरं तू एक काम कर हा. तू जा बरं
मी बी जातो. चालते. आणि तू तू आता एवढ्याचीच पी, गॅस उद्योग वाढू नको काही. अरे चाकणांचो इथं माझी पंच बायाकडे होते 250 रुपये, त्या शांतीने 200 घेतल्यात आणि तो 50 घेतल्यात. आता मी झालोय मोकळा. आता माझीच पंचायती, मला उतर प्यावं लागेल एखादा पेय. मग नको कोणाला प्यायला गेलाय म्हणून. आईला तिला 200 देतो आणि मला 50च देतो का? याच्या घरी उद्योगाचा वाढ येतो. थांब, याचा पक्का बंदोबस्त. अगं बाय 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 लयच भारी मनी प्लॅन आणला बाय. लय दिवसाचं चाललं मनी प्लॅन आणि पैसे मग नोटा असा पाऊस पडल संगे तुझ्याकडे लय पैसा होईल बाय. जबरदस्त. काय तर मनी प्लॅन लावला ना भराभर 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 वाचून तो. दिल लगा लिया मैंने तुझको दिया. नमस्कार वहिनी. हा नमस्ते नमस्ते. काय चाललंय? काय नाही चाललं. तुमचं काय चाललं? आमचं व्यवस्थित. हा का काय चाललं व्यवस्थित? हो. जरा नीट बोलायचं शिकाव. वय काय म्हणता? आम्ही अंगठा बांधून माणसं. अंगठा बहादूर सगळ्या दुनिया चप्पल कान कापून हातात देत असते भाऊजी. काय ते झालं? हा राजा भाऊ दिसत नाही. ते वय हा? ते गेले असते गाव कोळपायला. हा तस मग काय मी शेताकडे चाललो होतो. हा वय तर लय कामाचे तुम्ही लय कामाचे दारू टांगटिंग आहे ना. ते काय आहे, हा थोडं पोटा पाण्यासाठी करावं लागत. बरं, मग आम्ही काय यासाठी करतो वय. सगळी पोटा पाण्यासाठीच करीत आहे. खरंय खरंय. चहा पाणी काही नका नका. एक असं काम होत. काय काम होत? ते थोडं तुम्हाला दबकून राहावं लागतं. मला काय मी का वाघ आहे? नाही का असं की राजा भाऊ मला शांती बरोबर दिसले. काय खरंच भाऊजी? म्हणजे कुठं सांग लगेच सांगा कुठं. माझी बाई ना धड 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 करा लागन गाडीवर. सांगा लवकर. एसी पाशी कोणच्या गावाच्या एसी. काय करत तिथं दोघं? काय नाही ते सांगा ना. बडबड चालली होती त्यांच्यावाली. काय करत होते? बडबड चालली होती म्हणजे फक्त असं बोलणं. हा बाय हा. बया भाऊजी अजून काय चाललं दुसरं? बया सांगा ना भाऊजी. ते एसी बशी होते. हा उभा करा. उभा. पाय मोडले. माफ करा. हा, बोला पुढचं बोला पुढचं. शांतीला 200 रुपये दिले. 200 रुपये हो. हे मिळाला चटणी करते त्याची भाऊजी. अजून काय म्हणतात त्या मिळाला? लग्नाचं पण म्हणत होता. लग्नाची एवढी सोन्यासारखी बाईक वासून सगळ्या गावाला मी आवडते आणि त्याला मी आवडत नाही भाऊजी. चला चला वहिनी मी दाखवतो. चला भाऊजी चला. तंगी म्हणलेली खिचडी करते, केली का नाही काय हा, माहिती. संगी म्हणलेली खिचडी करते. संगी तुमच्या बायकोचं नाव आहे. माझं नाव आ, शांती ए, आहे. आता मला नाही सुधार पियाले ना जरा माझं जरा अवघड होतं थोडं. आणि किती वेळ झालाय खिचडीसाठी वाट बघते मी. मी कामून संगी म्हणलो माहिती का, हा. तिची माझी सकाळी भांडणं झाली होती. आता तिला आहे ना मी लय खवळत होतो वाटणी मला ना माझ्या तुमचं मनाला. मला तुमचं आहे ना हेच पटत नाही बरं बरं का. तू आता- माझ्याकडे आले ना तरी बायकोच आठवती तुम्हाला. मला कसं होतंय, मला टेन्शन मध्ये आहे ना मग ती बायको येते पुढं असं वाटतं एक कान देवा ठेवून. पण चल नाही अरे तिच्या तुझ्या काय दिन तुला तू आहे ना रडायचं नसतंय तेव्हा. तू नको काळजी करू मी आहे ना. हा, हा मग ती खिचडी केली का तू केली. चला आता आणि जाऊ तू खायला. करून मला इकडे बघाय आली. अरे कसली भारी. काय चाललंय? आता काय सांगू तुला अरे घरी एवढी सोन्यासारखी बायको इकडे काय करतो? कसं हो, आहे तुम्हाला जाऊ काय दे. करायचंय? तुला काय करायची का बस इकडं जरा वेगळं चालू आहे. काय करतो ती बायको तुला माहिती नाही. आणते म्हणते माझ्या बापा कोण करून आणते, माझ्या बापा कोण कपडे आणते दुनिया आणते. तिला जर माझ्या माहित झालं तर तुडीन तुला ती चांगली. काय थोडी ती एवढी शीत आहे तिचं काय रे. एक टोला टाकला की 2 पालटे टाकीन तिला. एवढी पण हा. पाणीवाणी आहे कधी तुला. तसंच आहे रका हा? लोय कॉपर आहे. जातो. त्याच्यामुळे कसं होतंय हम्म. काय नाही सांगू नको कुठं काही. नाही, मी चाललोय दाऱ्याला जातो आपण. दाऱ्यावर चाललाय का? हा. बरं मग तू दाऱ्यावर जा. जा. आता ही कसं आहे आपलं पहिल्यापासून आहे हम्म. तुला तर माहिती आहे ना कसं आहे. हा. त्याच्यामुळे तिला काय करायची माहिती, मी तिला भेटतोय काय ती लय पुन्हा खांते मी बापा कोण यावं आणते तसं माझ्या डोक्यात ही हा. तिला सोडूनच देतो. एवढी वस्तू असताना काय तिचं लय बसतो उद्योग वाढीत आणि काय ऐकायची मॉडेलच आहे. कस काय बरोबर. हा. मग काय अजून काय पाहिजे ती आली येते काय इकडं इकडे नाही यायची. ती कशाला इकडे तू येईल? नको जाऊ तिला मोकार काय- नाही तर ती तुझं खाली- असेल ना करशील. वय भाऊजी तुम्ही तर म्हणलं नाही शिवार आहे आणि काय रे? हा
काय करू राहिलं काय तू नाही, इथं? काय नाही, काय नाही, मी नाही काय काय शांते तू माझ्या नवऱ्याजवळ काय गुलछडे उडून राहिली इथं ए, काही पण नको बोलू. हा, ती काय नाही करीत जावा काय नाही करत तिचे. अशी कान रंगीन ना माझी जर सटकली ना दोघांची सटकी ना ए बाई काही पण बोलू नको. आम्ही नाही एक धड नाही मी याला मुर्द्या काय इथं मला म्हणला खिचडी नाही हा मग खिचडी का केली नाही खिचडी का केली नाही काय बोलत काय इकडे तू हा? काय तू मला नको मला हात नवरा लावू. पाहिजे. मला हात नको लाव म्हणजे आता बोलत होतो आम्ही तिच्या फक्त. नको आता जाऊ तुझा झाला घटस्फोट माझ्या नवऱ्याला नादी लावते काय का गं? तिला नको काय म्हणे जाऊ मोकार अरे तिला तिच्या गळ्यात हात घालतो तिच्या अरे ती एवढे तसं- सोन्यासारखी बायको तुला- पाडली ना तुला माहिती का? काय माहिती तू जास्त तोंड चालली ती त्याच्यामुळे मला असं होतं. त्याच्यामुळं असं तू होतं माझ्या लय वाटत जात नको जाऊ एवढी सुंदर उलची परी बायको दिली देवाने ती काय सोन्यासारखी झालं बरं का तुझी उंची जरा खुटली रे म्हणजे कुठली तुला उंच पाय नव्हते रे. एवढी हा, 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 हा. इथंच लागत नाही. आज नाही समजलं का हा, मग ती- आज नाही समजलं ए, पाहिलं का भाऊजी पा माझ्याकडून पैसे घेऊन गेलता का? हा राजा भाऊ आता याच मी काय करू काय राजा करू भाऊ, लय आरडाओरडा करते, जाईला काय घरी करू घेऊन. तू चल घरी. काय करू तुला मी दाखवते रे सँडल घातलेले माणसात पुढे काढायचे माणसात जेव्हा बाया घेऊन फिरतो नाचतो तेव्हा काय माहिती, जरा किरकोळ काम होतं रे तिच्याकडे काय ग शांते काय काम आहे माझ्या नवऱ्यापाशी तुझं तिला जर माझ्या नवऱ्या संग जर दिसली तर तुझ्या ना गुलछडे अशी उडीला भरा भरा वारे ए, मी सांगते ना फक्त भेटलो होतो आम्ही हा. इथं. जाता येता मी चालले होते घरी ते आले होते. भाऊजी म्या पाक पाहिलं पाक पुरावा आहे माझ्यापाशी अगं तुला एवढं कळतं का? तो पिलेला असतो 24 तास त्याला काही कळतं का तरी तो आणि काही तो पण सांगेल येईल तुला सांगितलं उद्या. सारी दुनिया पेलेली असती आहे ना अरे येड आहे याचं मग तो काय काय शाळा वाटतो का अरे तुला? रे 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 रे. विश्वास नाही का तुझा नवरे तुझ्या विश्वास ठेवायच्या लायकीचा आहे का तू हा? असं द्या दुपारा बायाला घेऊन फिरतो बोलतो काय मग काय असं पटंग नाही फिरत काय मग काय रस्त्याने फिरत काय अरे तुम्हाला बीपी हाय केला हाय गोळ्या आणू गोळ्या मला गोळ्या घालतो गोळ्या आणू मला गोळ्या घालतो अरे मग तो बीपी कसा खाली यायचा आता हे 4 चौघ माणसं आहे ना अशी मिरचीची धुनी देते ना भाऊजी याला मी चल घरी जा घरी घेऊन जा. चल घरी चल घरी चल आता तुम्ही सांगा रस्त्यात भेटलो होतो आम्ही फक्त तर काही- काय 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 बोलली ही बाई काही मला. बोलत नाही, डोक्यात काढते जरा. अहो मग तुम्हाला सांगू का ती अशी डोक्यात कमी आहे ना म्हणूनच आहे ना हा राजा भाऊ माझ्या घरी येतो कळलं का जेवायला खायला ही देत नाही वेळेत त्याला बरोबर आहे. मग मी तरी देते. त्याच्यामुळेच मग ते आपलं हिंडत इकडे तिकडे मग जाऊ द्या चला जाते मी घरी. खिचडी पडली तशीच आता बोंबलत माझी. आता काय एकटीच आणि काय हा खाते आता मलाच खावी लागणार आहे.